नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 लेसन नंबर 9 कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंड्समध्ये आत्तापर्यंत आपण IUPAC नेमिंग त्याचबरोबर इतर अनेक ज्या काही गोष्टी आहेत पूर्ण लेसनमधल्या त्या सगळ्या पाहिलेल्या आहेत. आता आपला फक्त थोडासा भाग राहिला आहे कार्बन कंपाऊंडमधला, ज्यामध्ये आपण जे काही इम्पॉर्टंट कार्बन कंपाऊंड्स आहेत जसं की इथेनॉल आहे किंवा इथेनॉइक ॲसिड आहे तर यांचे केमिकल फिजिकल प्रॉपर्टीज आपल्याला पाहायच्या राहिलेल्या आहेत ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर जो शेवटचा टॉपिक आहे की ज्यामध्ये आपल्याला जे काही पॉलिमर्स आहेत तर त्याच्याबद्दल माहिती घ्यायची आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो आज आपण या व्हिडिओमध्ये सगळे जे काही केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज आहेत कार्बन कंपाऊंड्सच्या तर त्या पाहणार आहोत. सो पहिल्यांदा इम्पॉर्टंट कार्बन कंपाऊंड्स कोणते आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे इथेनॉल आणि इथेनॉइक ॲसिड. इथेनॉल म्हणजे काय हे आपण आत्तापर्यंत खूप वेळा पाहिलेलं आहे की इथेनॉल म्हणजे काय. तर इथेनॉलमध्ये पॅरेंट कोण असतो? इथेन म्हणजेच C2H6 हा त्याचा काय आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे जो की आपण CH3CH2, OH या ठिकाणी फंक्शनल ग्रुप कोणता आहे? ऑक्सिजन अल्कोहोल आहे. ओके, तर अशा पद्धतीने हा झाला इथेनॉलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. याचं स्ट्रक्चर तर तुम्हाला ड्रॉ करता येतच, आपण पाहूया. आतापर्यंत आपण खूप वेळा पाहिले पण तरी पण आपण जस्ट रिव्हिजन करूया. रिपीट पाहिलं, तुम्हाला जर पाहायचं नसेल तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकता. ओके, सो आता या ठिकाणी आपल्याकडे आहेत 1 2 3 हायड्रोजन, या ठिकाणी आहेत 2 हायड्रोजन आणि इथे आहे आपला OH जो की अल्कोहोल आहे म्हणजेच फंक्शनल ग्रुप आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे होतं इथेनॉलबद्दल. त्यानंतर पुढे आहे इथेनॉइक ॲसिड. आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत की ज्याप्रमाणे आपण इथेनॉलचं स्ट्रक्चर पाहिलं होतं स्ट्रक्चरल फॉर्म्युला, तर त्याचप्रमाणे इथेनॉइक ॲसिडचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय आहे म्हणजेच मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? CH3 बॉन्ड COOH, जे की आपण या ठिकाणी त्याचं स्ट्रक्चर काढून तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. ओके, नेक्स्ट आता आपण पाहतो आहोत याची फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत इथेनॉल. ॲट रूम टेम्परेचर कलरलेस इथेनॉल इज अ लिक्विड अँड इट्स बॉइलिंग पॉईंट इज 78 डिग्री सेल्सिअस. म्हणजे जेव्हा रूम टेम्परेचर म्हणजे काय की आपल्या रूममध्ये सर्वसाधारणपणे जे टेम्परेचर असतं तर ते टेम्परेचर ज्याला की आपण रूम टेम्परेचर म्हणतो. मग रूम टेम्परेचरवरती इथेनॉल जे आहे तर ते लिक्विड फॉर्ममध्ये असतं, सोबतच ते कलरलेस असतं म्हणजे त्याला कुठलाही कलर नसतो. जसं की पाणी कलरलेस आहे तर त्याचप्रमाणे इथेनॉल पण कलरलेस असतं. ओके, सो इथेनॉल इज अ कलरलेस लिक्विड ॲट रूम टेम्परेचर आणि त्याचं बॉइलिंग पॉईंट काय आहे? 78 डिग्री सेल्सिअस. बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय तर 78 डिग्री सेल्सिअसपर्यंत जर आपण इथेनॉलला टेम्परेचर दिलं तर ते उकळायला लागणार, बॉईल व्हायला लागणार. ज्याप्रमाणे वॉटर 100 डिग्रीवरती बॉईल होतं त्याप्रमाणे इथेनॉल 78 डिग्री सेल्सिअसवरती बॉईल होतं. तर ही झाली की इथेनॉलची पहिली प्रॉपर्टी की ते कलरलेस आहे, लिक्विड फॉर्ममध्ये आहे, त्याचं बॉइलिंग पॉईंट आहे 78 डिग्री सेल्सिअस. जनरली इथेनॉल इज कॉल्ड अल्कोहोल और स्पिरिट. जनरली इथेनॉलला आपण अल्कोहोल म्हणतो, स्पिरिट म्हणतो. स्पिरिट तुम्हाला माहिती आहे की जेव्हा इंजेक्शन वगैरे द्यायचं असतं तेव्हा स्पिरिट लावतात, तर ते स्पिरिट किंवा अल्कोहोल तर तुम्हाला माहिती आहेच. तर अल्कोहोल किंवा स्पिरिट ह्याला पण आपण इथेनॉलच म्हणतो किंवा इथेनॉलला पण आपण अल्कोहोल आणि स्पिरिटच म्हणतो. सो इथेनॉल इज अ सॉल्युबल इन वॉटर इन ऑल प्रपोर्शन्स. इथेनॉल हे वॉटरमध्ये सॉल्युबल आहे म्हणजे ते वॉटरमध्ये विरघळतं. इन ऑल प्रपोर्शन म्हणजे कितीही प्रपोर्शनमध्ये. जसं की आपण पाहतो की काही केमिकल्स असतात जे एका ठराविक प्रपोर्शनमध्येच फक्त पाण्यामध्ये विरघळतात, परंतु इथेनॉलचं असं काही नाही आहे, ते कोणत्याही प्रपोर्शनमध्ये पाण्यामध्ये ते विरघळू शकतं. When aqueous solution of ethanol is tested with litmus paper, it is found to be neutral. आणि जेव्हा ॲक्वियस सोल्युशन म्हणजे काय की इथेनॉलमध्ये थोडंसं वॉटर टाकलं असणार आहे, त्याचं डायल्युशन केलं असणार आहे, आणि जेव्हा हे ॲक्वियस सोल्युशन इथेनॉलचं आपण लिटमस पेपरसोबत टेस्ट करू, एकतर ते जर सपोज की ॲसिडिक असेल म्हणजे एखादं जर आपण घेतलेलं जे मटेरियल आहे किंवा जो पण सबस्टन्स असेल तो ॲसिडिक असेल किंवा तो जर बेसिक असेल तर लिटमस पेपर आपला कलर चेंज करतो हे आपल्याला माहिती आहे. ओके, सपोज की एखादं आपण घेतलेलं जे मटेरियल आहे तर ते ॲसिडिक असेल तर ब्ल्यू लिटमस पेपर रेड होतं, बेसिक असेल तर रेड लिटमस पेपर ब्ल्यू होतं. ओके, सो अशा प्रकारे काही गोष्टी आपल्याला माहिती आहेत. मग जेव्हा आपण ॲक्वियस सोल्युशन ऑफ इथेनॉल टेस्ट करतो तर तेव्हा ते मात्र न्यूट्रल राहतं, म्हणजे तो जो कुठला पण आपण जर लिटमस पेपर घेतला तर तो स्वतःचा कलर चेंज करत नाही. म्हणजे याचा अर्थ ॲक्वियस सोल्युशन ऑफ इथेनॉल न्यूट्रल आहे, ते नाही बेसिक आहे ते नाही ॲसिडिक आहे. consumption of small quantity of dilute ethanol shows its effects.
जरी आपण थोडंसं पण डायल्यूट इथेनॉल म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड तर नाहीच पण डायल्यूट इथेनॉल जरी आपण घेतलं तरी पण त्याचे खूप वाईट परिणाम आपल्या शरीरावरती होऊ लागतात. जसं की सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती इफेक्ट होतं, लिव्हरवरती त्याचा वाईट इफेक्ट होतो. सो इवन दो is condemned still it has remained socially widespread practice. तरी पण ते म्हणजे जरी पण तेवढं हानिकारक आहे तरी पण ते समाजामध्ये आहे. कन्झ्युम्शन ऑफ अल्कोहोल हार्म्स हेल्थ इन अ नंबर ऑफ वेज. आणि अल्कोहोलचं कन्झ्युम्शन म्हणजे अल्कोहोल घेणं हे आपल्या शरीरावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाईट परिणाम घडून आणू शकतो, हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहेत. त्याचबरोबर अल्कोहोल कन्झम्पशनमुळे काय काय होतं हे सगळं आपण पार्ट 2मध्ये सोशल हेल्थ या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे की त्याचं ॲडिक्शन किती वाईट असू शकतं, या सगळ्यांबद्दल आपण पाहिलेलं आहे. इट ॲडवर्सली अफेक्ट्स द फिजिओलॉजिकल प्रोसेसेस अँड द सेंट्रल नर्वस सिस्टम. आणि ते आपले जे काही सगळे फिजिकल प्रोसेस आहेत, आपले जे काही सगळे बॉडी प्रोसेस आहेत, सगळ्यांवरती त्याचा परिणाम होतो. तुम्हाला माहिती आहे की जर एखाद्या व्यक्तीने अल्कोहोल घेतलं असेल तर तो कशा पद्धतीने वर्तन करतो किंवा त्याचं सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती कशा पद्धतीने वाईट परिणाम होतो हे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहेच. तर मग जेव्हा कॉन्सन्ट्रेटेड अल्कोहोल किंवा ॲक्वियस सॉल्युशन ऑफ इथेनॉल जेव्हा आपण कन्झ्युम करतो तर त्याचा खूप वाईट परिणाम आपल्या बॉडीवरती होत असतो. कन्झ्युम्शन ऑफ इवन अ स्मॉल क्वांटिटी ऑफ प्युअर इथेनॉल. आणि प्युअर इथेनॉल म्हणजे एकदम अजिबात त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डायल्युशन नाही असं प्युअर इथेनॉल जर कन्झ्युम केलं, ज्याला की आपण ॲब्सोल्यूट अल्कोहोल असं म्हणतो, कॅन बी लेथल म्हणजे ते जीवघेणं ठरू शकतं. इथेनॉल बिंग गुड सॉल्वंट. इथेनॉल हे एक गुड सॉल्वंट आहे. आपण आत्ताच पाहिलं की इथेनॉल पाण्यामध्ये कोणत्याही प्रपोर्शनमध्ये विरघळू शकतं. म्हणजे याचा अर्थ इथेनॉल हे एक गुड सॉल्वंट आहे. विरघळणारं जे असतं त्याला आपण सॉल्वंट म्हणतो. सो इट इज यूज्ड इन मेडिसिन्स. आणि त्याच्यामुळे ते मेडिसिन्समध्ये वगैरे वापरलं जातं. जसं की टिंक्चरमध्ये तुम्हाला माहिती आहे की आयोडीन टिंक्चर आपण जेव्हा जखम वगैरे होते तर तेव्हा लावतो, तर ते आयोडीन टिंक्चर किंवा टिंक्चर आयोडीन त्याच्यामध्ये सॉल्युशन ऑफ आयोडीन आणि इथेनॉल असतं. ओके. आणि कफ मिक्सचर्स, कफ सिरप्स वगैरे असतात तर त्याच्यामध्ये पण इथेनॉल वगैरे मोस्टली याच्यामध्ये असतं, मेडिसिन्समध्ये असतं, टॉनिक्समध्ये असतं, पण ते एकदम कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये नसतं. तर त्याचं जे पण प्रपोर्शन ठरलं असेल त्या मेडिसिनला अनुसरून तर त्याच्याप्रमाणे असतं. नेक्स्ट आहे डू यू नो मिथेनॉल CH3OH. या ठिकाणी फंक्शनल ग्रुप आहे OH अल्कोहोल, कारण मिथेनॉल आहे. द लोअर होमोलॉग ऑफ इथेनॉल इज पॉयझनस अँड इनटेक ऑफ इट्स स्मॉल क्वांटिटी कॅन अफेक्ट विजन अँड ॲट टाइम्स कॅन बी लेथल. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहिलं की इथेनॉल जर आपण कन्झ्युम केलं तर ते खूप पॉयझनस होऊ शकतं. त्याची एकदम स्मॉल क्वांटिटी कन्झ्युम करणं हे देखील आपल्या विजनवरती, आपल्या दृष्टीवरती परिणाम करू शकतं, प्रसंगी जीवघेणं ठरू शकतं. आणि टू प्रिव्हेंट द मिसयूज ऑफ द इम्पॉर्टंट कमर्शियल सॉल्वंट इथेनॉल इट इज यूज्ड विथ दी पॉयझनस मिथेनॉल. आणि हे जे काही मिसयूज होत आहेत म्हणजे इथेनॉलने हे जे काही मिसयूज होत आहेत, जे काही गैरप्रकार होत आहेत तर ते थांबावं यासाठी ते पॉयझनस मिथेनॉलसोबत मिक्स केलं जातं. आणि सच इथेनॉल की जे पॉयझनस मिथेनॉलसोबत मिक्स केलेलं आहे त्याला आपण डिनॅचर्ड स्पिरिट असं म्हणतो. आणि अ ब्ल्यू डाय इज ऑल्सो ॲडेड टू इट सो दॅट इट इज इझिली रेकग्नाइज्ड. आणि त्याच्यामध्ये एक ब्ल्यू डाय ॲड केलं जातं. ब्ल्यू डायच्या फॉर्मॅटमध्ये जे केमिकल असतात तर ते ॲड केले जातात जेणेकरून ते आपण इझिली ओळखू शकू. नेक्स्ट आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथेनॉल. आता आपण फिजिकल पाहिलेलं होतं ज्याच्यामध्ये आपण बॉइलिंग पॉईंट किंवा त्याच्याने काय परिणाम होतात किंवा त्याला ते सॉल्वंट आहे वगैरे हे सगळं आपण पाहिलेलं होतं. आता आपण केमिकल प्रॉपर्टीज पाहतोय की यू हॅव लर्न्ड अबाउट द ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑफ इथेनॉल इन अ प्रिव्हियस युनिट ऑफ दिस चॅप्टर. या चॅप्टरच्या आधी आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन पाहिली होती. पुन्हा एकदा आपण त्या पेजवर जाऊया. सो या ठिकाणी तुम्हाला इथेनॉलचे ऑक्सिडेशन रिॲक्शन पाहायला मिळते की हे जे इथेनॉल होतं तर इथेनॉलसोबतच आपण या ठिकाणी या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काय वापरलं होतं, पोटॅशियम परमॅग्नेट. सो इथेनॉल आणि पोटॅशियम परमॅग्नेट जेव्हा आपण एक कॅटलाइस्ट किंवा एक ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून वापरतो आहे तर तेव्हा त्याच्यानंतर जेव्हा ऑक्सिडायझेशन ती रिॲक्शन पूर्ण होणार तर तेव्हा त्यापासून आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे इथेनॉइक ॲसिड म्हणजे CH3COOH. ओके. हे काय मिळणार आहे आपल्याला इथेनॉइक ॲसिड. तर अशा पद्धतीने आपण ऑक्सिडेशन पाहिलेलं होतं इथेनॉलचं प्रिव्हियस टॉपिकमध्ये. सो 2 मोर रिॲक्शन्स ऑफ इथेनॉल आर ॲज फॉलोज. आणि याचप्रमाणे अजून 2 रिॲक्शन आहेत इथेनॉलचे खालीलप्रमाणे. द फंक्शनल ग्रुप OH. फंक्शनल ग्रुप OHचं पूर्ण नाव काय आहे म्हणजे त्याचं नाव काय आहे, अल्कोहोल आहे.
सो प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द रिॲक्शन ऑफ इथेनॉल. इथेनॉलच्या रिॲक्शनमध्ये अल्कोहोल एक सगळ्यात महत्त्वाचं काम करत असते. ओके, त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी रिॲक्शन विथ सोडियम म्हणजेच इथेनॉलची सोडियमशी रिॲक्शन कशा पद्धतीने घडून येते ती आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्हाला या ठिकाणी रिॲक्शन दाखवलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला खाली त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे. सो आधी आपण रिॲक्शन पाहणार आहोत आणि सोबतच त्याचं एक्सप्लेनेशन पण पाहणार आहोत. सो आता या ठिकाणी पहिल्यांदा 2 मॉलिक्युल्स ऑफ Na म्हणजे सोडियमचे 2 मॉलिक्युल्स घेतलेले आहेत, प्लस नेहमीप्रमाणे या ठिकाणी आहे इथेनॉल. हे आहे इथेनॉल, हे आहेत 2 मॉलिक्युल्स ऑफ सोडियम. ओके, नेक्स्ट या ठिकाणी घेतलेलं आहे सोडियम इथॉक्साईड. म्हणजेच जेव्हा सोडियमची आणि इथेनॉलची रिॲक्शन घडून येईल तेव्हा आपल्याला प्रोडक्ट म्हणून काय मिळणार आहे, सोडियम इथॉक्साईड, आणि हे जे हायड्रोजन गॅस आहे तर ते लिबरेट होणार आहे म्हणजेच एअरमध्ये जाऊन मिळणार आहे. सो आता ही रिॲक्शन होत असताना या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जेव्हा सोडियमची आणि इथेनॉलची रिॲक्शन होते तर तेव्हा हे जे Na आहे तर हे काय करतं, Hला रिप्लेस करतं. म्हणजे Na जे आहे तर ते ऑक्सिजनसोबत मिक्स होतं आणि H जो आहे या ठिकाणी तर तो बाहेर पडतो म्हणजेच हायड्रोजन गॅस बाहेर पडतो. आता या ठिकाणी ही रिॲक्शन बॅलन्स्ड आहे का आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी 2Na आहे, इथे पण 2Na आहे, 2CH3 2CH3 2CH2 2CH2 2O आहेत आणि 2H2 आहे. ओके, तर सगळे या ठिकाणी बॅलन्स्ड आहे. म्हणजेच या ठिकाणी हे जे 2 मॉलिक्युल्स ऑफ Na आहेत तर ते या ठिकाणी जाऊन मिळणार आहेत. याच्यामधून एकटा हायड्रोजन बाहेर पडेल का, तर नाही, कारण या ठिकाणी किती आहेत, या ठिकाणी किती आहेत, 2 हायड्रोजन आहेत. आता जेव्हा या ठिकाणी 2 लिहिलं जाते तर ते या म्हणजे या ठिकाणी पूर्ण त्या बॉन्डसाठी असणार आहे 2 मॉलिक्युल्स. सो देअरफॉर या ठिकाणी 2 मॉलिक्युल्स ऑफ H2 लिबरेट झालेलं आहे आणि दुसरं कोण लिबरेट झालेलं आहे, सोडियम इथॉक्साईड. ओके, सो आय होप की तुम्हाला ही रिॲक्शन कळली असेल. नेक्स्ट आता याचं एक्सप्लेनेशन आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, ते आपण पाहणार आहोत. की इथे सांगितलेलं आहे ऑल द अल्कोहोल्स रिॲक्ट विथ सोडियम मेटल टू लिबरेट हायड्रोजन गॅस. सगळे जे काही अल्कोहोल आहेत, आता या ठिकाणी आपण स्पेशली इथेनॉलचं पाहतो आहे, परंतु इतर पण जे काही अल्कोहोल आहेत तर ते सगळे अल्कोहोल सोडियमशी जेव्हा रिॲक्ट करतात तेव्हा त्यामधून काय लिबरेट होतं, हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. ओके, अँड फॉर्म सोडियम अल्कोक्साईड सॉल्ट्स, आणि त्या ठिकाणी सोडियम अल्कोक्साईड सॉल्ट्स आपल्याला तयार झालेले प्रोडक्ट म्हणून पाहायला मिळतात. इन द रिॲक्शन ऑफ इथेनॉल विथ सोडियम मेटल हायड्रोजन गॅस अँड सोडियम इथॉक्साईड आर फॉर्म्ड ॲज प्रोडक्ट्स. आणि या रिॲक्शनमध्ये म्हणजेच इथेनॉलची जेव्हा सोडियमची रिॲक्शन झाली होती तर या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट म्हणून काय पाहायला मिळालं, सोडियम इथॉक्साईड आणि हायड्रोजन गॅस. ओके, तर अशा पद्धतीने ही होती रिॲक्शन. म्हणजेच जेव्हा इथेनॉलची रिॲक्शन सोडियमसोबत होते तेव्हा सोडियम इथॉक्साईड आणि हायड्रोजन गॅस जो आहे तर तो लिबरेट होतो. आता यानंतर आपल्याला पुढे एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे, तो एक्सपेरिमेंट आपण थोडक्यात पाहणार आहोत. तर हा जो एक्सपेरिमेंट आहे तर हा तुम्हाला तुमच्या टीचर्सच्या सुपरविजन अंडर करायचा आहे. सो फर्स्ट तुम्हाला ॲपरेटस सांगितलेले आहेत की बिग टेस्ट ट्यूब घ्यायचं आहे, डिलिव्हरी टू फिटेड इन अ रबर कोट घ्यायचं आहे, नाईफ घ्यायचं आहे, कॅन्डल घ्यायचं आहे आणि एक्सेट्रा. केमिकल्स आहेत सोडियम मेटल, इथेनॉल, मॅग्नेशियम रिबन एक्सेट्रा. प्रोसिजर आहे की टेक 10 ml इथेनॉल इन अ बिग टेस्ट ट्यूब. एका मोठ्या टेस्ट ट्यूबमध्ये तुम्हाला 10 ml इथेनॉल घ्यायचं आहे. कट सोडियम मेटल. आता सोडियमला कट करायला सांगितलं आहे कारण सोडियम आपण इझिली कट करू शकतो. सोडियम भलेही मेटल असलं तरी पण ते हार्ड नसतं, त्याला आपण केकसारखं किंवा पनीरसारखं कट करू शकतो. इतपत ते एकदम सॉफ्ट असं असतं, सो आपण इझिली नाईफने ते कट करू शकतो. तर तुम्हाला सोडियम मेटलचे 2 ते 3 पीसेस घ्यायचे आहेत सिरिल ग्रेन एवढ्या आकाराचे. ओके, put the sodium pieces into the ethanol in the test tube and fix the gas delivery tube to the test tube. आणि तुम्हाला ते सोडियमचे जे तुकडे आहेत मेटलचे तर ते तुम्हाला इथेनॉल ज्याच्यामध्ये तुम्ही घेतले त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि ती जी ट्यूब आहे तर ती तुम्हाला डिलिव्हरी गॅस म्हणजे ज्याच्यामधून गॅस येतं तर त्या ट्यूबमध्ये लावायची आहे. ओके, सो टेक अ बर्निंग कॅन्डल नियर द आउटलेट ऑफ द गॅस डिलिव्हरी ट्यूब अँड ऑब्झर्व. आणि त्या ठिकाणी तुम्हाला बर्निंग कॅन्डल पण घ्यायची आहे आणि ऑब्झर्व करायचं आहे. सो फर्स्ट आहे की विच इज द कंबस्टिबल गॅस कमिंग आउट ऑफ द गॅस डिलिव्हरी ट्यूब. आपण आत्ताच याच्यावरती एक्सपेरिमेंट पाहिलेला होता की जेव्हा सोडियम आणि इथेनॉल किंवा अल्कोहोल यांची रिॲक्शन होते तेव्हा कोणता गॅस लिबरेट होतो, हायड्रोजन. सो याचा अर्थ काय असणार आहे, याचं उत्तर काय असणार आहे, हायड्रोजन. आता हे तुम्हाला इथे कळणार नाही, ते तुम्ही जेव्हा प्रयोगशाळेमध्ये कराल तेव्हा तुम्हाला कळेलच. पण याआधी आपण जे काही एक्सपेरिमेंट्स किंवा जे काही सगळे रिॲक्शन वगैरे जे काही पाहिलेलं आहे त्याच्या आधारे तुम्ही याची उत्तरं देऊ शकता. नेक्स्ट आहे व्हाय डू द सोडियम पीसेस ॲपियर टू डान्स ऑन द सर्फेस ऑफ इथेनॉल.
आता जेव्हा तुम्ही इथेनॉल आणि सोडियम म्हणजे जेव्हा तुम्ही रिॲक्शन घडवून आणाल तेव्हा ते जे सोडियमचे पीसेस असतील जे की आपण कट करून टाकलेले आहेत तर ते डान्स म्हणजे थोडेसे असे व्हायब्रेट होऊ लागतात. तर असं का होतं तर तुम्हाला तर माहिती आहे की सोडियम एक हायली रिॲक्टिव्ह मेटल आहे, म्हणजे तो पटकन कोणाशी पण रिॲक्शन घडवून आणतो. तर त्याचप्रमाणे तो इथेनॉलशी पटकन रिॲक्शन घडवून आणतो आणि म्हणून तो असं डान्स किंवा व्हायब्रेट करताना पाहायला मिळतो. रिपीट द अबव प्रोसिजर युझिंग मॅग्नेशियम रिबन इन्स्टेड ऑफ सोडियम. आता तुम्हाला या ठिकाणी सोडियम न वापरता जस्ट मॅग्नेशियमची रिबन वापरायची आहे आणि आहे असं एक्सपेरिमेंट पुन्हा करायचं आहे. सो डू यू सी गॅस बबल रिलीज फ्रॉम द पीस ऑफ मॅग्नेशियम रिबन. मग तुम्ही त्या ठिकाणी जसं की सोडियममधून सोडियम व्हायब्रेट वगैरे होत होतं किंवा त्याच्यामधून हायड्रोजन वगैरे बाहेर येत होता जेव्हा रिॲक्शन झाली होती सोडियमसोबत, तर त्या पद्धतीने तुम्हाला काही गॅस बबल वगैरे दिसले होते का तर नाही, या रिॲक्शनमध्ये तुम्हाला काही दिसणार नाही. आणि डज मॅग्नेशियम मेटल रिॲक्ट विथ द इथेनॉल. मॅग्नेशियम इथेनॉलसोबत रिॲक्ट करतं का तर नाही, मॅग्नेशियम पण इथेनॉलसोबत रिॲक्ट करत नाही. नेक्स्ट आहे इन प्रिवियस स्टँडर्ड यू हॅव लर्न्ड दॅट अ मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल सच ॲज मॅग्नेशियम रिॲक्ट्स विथ स्ट्रॉंग ॲसिड टू लिबरेट हायड्रोजन गॅस. आपण लास्ट स्टँडर्डमध्ये जेव्हा ॲसिड आणि काय ते तो लेसन जेव्हा पाहिला होता ॲसिड बेसिस आणि सॉल्ट्स असं काहीतरी लेसन होतं, त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की जे मॅग्नेशियम आहे तर ते फक्त स्ट्रॉंग ॲसिडसोबत रिॲक्ट करतं हायड्रोजन गॅस लिबरेट करण्यासाठी. दो इथेनॉल इज न्यूट्रल. इथेनॉल जरी न्यूट्रल असलं म्हणजे आपण पाहिलं होतं की इथेनॉल नाही ॲसिडिक आहे नाही बेसिक आहे, ते न्यूट्रल आहे. इट रिॲक्ट्स विथ सोडियम मेटल अँड लिबरेट्स हायड्रोजन. जरी पण ते कसं आहे न्यूट्रल आहे तरी पण ते फक्त सोडियमसोबत रिॲक्ट करतं, म्हणजे फक्त नाही पण ते सोडियमसोबत रिॲक्ट करतं आणि हायड्रोजन गॅस लिबरेट करतं. सो सोडियम बिंग हायली रिॲक्टिव्ह मेटल. ॲज यू नो की सोडियम कसं आहे खूप हायली रिॲक्टिव्ह मेटल आहे, कोणाशी पण ते पटकन रिॲक्शन करतं आणि आपण मेटलरी चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे की जरी ते रूम टेम्परेचरवरती असेल तरी पण ते ऑक्सिजनचे रिॲक्शन घडवून त्याच्यामध्ये आग लागू शकते. सो त्याच्यामुळे आपण सोडियमला केरोसिनमध्ये ठेवतो. नेक्स्ट आहे दो इथेनॉल इज न्यूट्रल, ते झालेलं आहे आपलं. नेक्स्ट आहे की सोडियम बिंग हायली रिॲक्टिव्ह मेटल इट रिॲक्ट्स विथ द न्यूट्रल फंक्शनल ग्रुप OH ऑफ इथेनॉल. आणि सोडियम खूप हायली रिॲक्टिव्ह असल्यामुळे जो OH म्हणजेच अल्कोहोल ग्रुप आहे फंक्शनल ग्रुप आहे तर त्याच्याशी ते रिॲक्शन घडवून आणतं इथेनॉलसोबत. ओके, आता आपण रिॲक्शन विथ सोडियम पाहिलं होतं. यानंतर आहे डिहायड्रेशन रिॲक्शन. व्हेन इथेनॉल इज हीटेड ॲट द टेम्परेचर 170 डिग्री सेल्सियस with excess amount of concentrated sulfuric acid, one molecule of water is removed from its molecule to form the ethane and unsaturated compound. म्हणजे जेव्हा आपण इथेनॉलला हीट करतो 170 डिग्री सेल्सिअसपर्यंत आणि त्याच्यामध्ये खूप एक्सेस अमाऊंट ऑफ किंवा कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड असतं, वन मॉलिक्यूल ऑफ वॉटर इज रिमूव्ड आणि त्याच्यापासून एक मॉलिक्यूल ऑफ वॉटर असं रिमूव्ह केला जातो, म्हणजे तो सेपरेट केला जातो त्या ह्याच्यापासून आणि अनसॅच्युरेटेड कंपाऊंड फॉर्म होतं आणि त्या ठिकाणी इथिन पण तयार होतं. जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी आहे इथेनॉल. इथेनॉलला जेव्हा 170 डिग्री सेल्सिअसवरती हीट करू आणि आपण कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड पण घेतलेला आहे तेव्हा या ठिकाणी इथिन जो की अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे तो तयार होतो आणि ऑक्सिजनचा आणि त्याचबरोबर हायड्रोजनचे 2 मॉलिक्यूल म्हणजेच या ठिकाणी वॉटर जे आहे तर ते सेपरेट होणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने ही रिॲक्शन आहे. सो या ठिकाणी जे कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड आहे ॲक्ट्स ॲज अ डिहायड्रेटिंग एजंट. म्हणजे या ठिकाणी ते डिहायड्रेशन झालेलं म्हणजे डिहायड्रेटिंग एजंट म्हणजे काय, एक तो डिहायड्रेशन करणारा एजंट आहे कोण, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड H2SO4. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण रिॲक्शन पाहिलेली आहे. नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते की सायन्स अल्कोहोल एक फ्यूल आहे. अल्कोहोल इज अ टाईप ऑफ फ्यूल. तर कसं काय आहे ते आपण पाहूया. द शुगर केन प्लांट म्हणजेच ऊसाचं जे प्लांट असतं तर ते ट्रान्सफॉर्म्स सोलार एनर्जी इंटू केमिकल एनर्जी व्हेरी इफिशियंटली. शुगर केन म्हणजे ऊस काय करतो, सूर्याची जी सोलार एनर्जी आहे तर ती केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो. वेन मोलॅसिस तुम्हाला माहिती असेलच, जे पण बाय प्रोडक्ट आहे मोलॅसिस तर ते ऑप्टेन ड्युरिंग प्रोडक्शन ऑफ शुगर फ्रॉम शुगर केन. शुगर जेव्हा आपण शुगर केन साखर जेव्हा आपण ऊसापासून बनवतो तर तेव्हा जे मोलॅसिस त्या ठिकाणी तयार होतं त्याचं जेव्हा फर्मेंटेशन घडवून आणलं जातं तर आफ्टर द फर्मेंटेशन ऑफ मोलॅसिस आपल्याला काय मिळतं, अल्कोहोल मिळतं. अल्कोहोल इज ऑप्टेन्ड. ओके, सो ऑन कंबजन त्याचं जेव्हा आपण ज्वलन करू इन सफिशियंट एअर
इथेनॉल गिव्स कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर ॲज द ओनली बाय प्रोडक्ट्स. जेव्हा आपण सफिशियंट एअरमध्ये इथेनॉल म्हणजे सफिशियंट एअरमध्ये जेव्हा हे जे मिळालेलं इथेनॉल आहे जे की आपल्याला मोलॅसिसचं फर्मेंटेशन करून मिळालेलं होतं, तर हे जेव्हा आपण जाळू किंवा ज्वलन करू तर तेव्हा आपल्याला कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर हे दोनच फक्त बाय प्रोडक्ट्स किंवा प्रोडक्ट्स मिळणार आहेत. इन धिस वे इथेनॉल इज अ क्लीन फ्यूल. त्याच्यामुळे इथेनॉल एक क्लीन फ्यूल आहे, कारण जेव्हा आपण त्याचे रिॲक्शन घडवून आणू तर तेव्हा आपल्याला फक्त कंबशन घडवून आणू तर तेव्हा आपल्याला फक्त काय मिळणार आहे, कार्बन डायऑक्साईड आणि मिळणार आहे वॉटर. सो त्याच्यामुळे इथेनॉल इज अ क्लीन फ्यूल आणि देअरफॉर इन सम कंट्रीज इट इज यूज्ड ॲज ॲन ॲडिक्टिव्ह टू इन्क्रीज द इफिशियन्सी ऑफ पेट्रोल. आणि त्या पेट्रोलला किंवा त्या फ्यूलला आपण म्हणतो गॅसोल. ओके, त्याला आपण गॅसोल म्हणतो. नेक्स्ट आहे इथेनॉइक ॲसिड CH3COOH. सो इथेनॉइक ॲसिड इज अ कलरलेस लिक्विड विथ बॉइलिंग पॉईंट 118 डिग्री सेल्सिअस. इथेनॉइक ॲसिडसुद्धा एक कलरलेस सोल्युशन आहे, लिक्विड आहे, ज्याचं बॉइलिंग पॉईंट आहे 118 डिग्री सेल्सिअस. सो इथेनॉइक ॲसिड इज कॉमनली नोन ॲज ॲसिटिक ॲसिड. इथेनॉइक ॲसिडलाच आपण ॲसिटिक ॲसिड पण म्हणतो आणि इट्स ॲक्वियस सोल्युशन इज ॲसिडिक अँड टर्न्स ब्ल्यू लिटमस रेड. आणि त्याचं ॲक्वियस सोल्युशन हे ॲसिडिक असतं. ॲक्वियस सोल्युशन म्हणजे काय, थोड्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये पाणी काहीतरी ठरलेल्या प्रपोर्शनमध्ये पाणी मिक्स केलं जातं, सो त्याचं ॲक्वियस सोल्युशन तयार होतं. बट इथेनॉइक ॲसिडचं जे ॲक्वियस सोल्युशन आहे तर ते काय आहे, ॲसिडिक आहे, म्हणजेच ते ब्ल्यू लिटमस पेपरला टर्न करतं रेड लिटमस पेपरमध्ये. सो विनेगर विच इज यूज्ड ॲज प्रिझर्वेटिव्ह, किंवा आपण विनेगरचा वापर एखाद्या ह्याला सोअरनेस देण्यासाठी पण करतो, जे की 5 to 8% ॲक्वियस सोल्युशन ऑफ ॲसिटिक ॲसिड. विनेगर इज नथिंग बट 4% or 5 to 8% ऑफ ॲसिटिक ॲसिड. ओके, म्हणजे विनेगर आणि ॲसिटिक ॲसिड सेमच आहे, फक्त विनेगर हे ॲसिटिक ॲसिडच्या 4% आहे, म्हणजे थोडंसं ते डायल्यूट सोल्युशन आहे. नेक्स्ट विनेगर कसं तयार होतं सगळं काही आपण 7th चॅप्टरमध्ये पाहिलं आहे सायन्स पार्ट 2च्या, की विनेगर प्रोडक्शन कसं होतं किंवा विनेगर प्रोडक्शनमध्ये आपण कोणते कोणते बॅक्टेरियाज किंवा जे काय असेल ते सगळं वापरतो, हे सगळं आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. सो नेक्स्ट आहे, पुढे आपण पाहतो आहे की द मेल्टिंग पॉईंट ऑफ प्युअर इथेनॉइक ॲसिड इज 17 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 17 डिग्री सेल्सिअस जर टेम्परेचर आपण केलं तर इथेनॉइक ॲसिड सहजासहजी मेल्ट होऊ शकतं. देअरफॉर ड्युरिंग विंटरमध्ये कोल्ड रिजन्समध्ये इथेनॉइक ॲसिड फ्रीजेस ॲट रूम टेम्परेचर. आणि ज्या ठिकाणी शीत हवामान आहे त्या ठिकाणी अर्थातच टेम्परेचर खूप खाली असणार आहे, 0 डिग्री सेल्सिअस अप टूपर्यंत असतंच किंवा त्याच्यापेक्षा पण खाली मायनसमध्ये जातं, तर तेव्हा त्या ठिकाणी याचा मेल्टिंग पॉईंट 17 डिग्री सेल्सिअस आहे. आणि त्याच्यामुळे ते अगदी रूम टेम्परेचरला पण ज्या ठिकाणी कोल्ड रिजन्स आहेत त्या ठिकाणी ते मेल्ट होतं, म्हणजे त्याचं आईस फॉर्म होतं, फ्रीज होतं ते. आणि त्याच्यामुळे इट लुक्स लाईक आईस, आणि फ्रीज झाल्यानंतर ते आईससारखं दिसायला लागतं आणि त्याच्यामुळेच त्याला ग्लॅसियल ॲसिटिक ॲसिड असं पण म्हटलं जातं, जेव्हा ते आईसच्या फॉर्ममध्ये फ्रीज होतं तर तेव्हा. सो अशा पद्धतीने आपण इथेनॉइक ॲसिड आणि अल्कोहोलबद्दल पाहिले. आता आपण एक छोटासा प्रयोग पाहतो आहे. ॲपॅरेटस आहे ग्लेज्ड टाईल, ग्लास रॉड्स, pH पेपर, ब्ल्यू लिटमस पेपर एक्सेट्रा. केमिकल्स आहेत डायल्यूट इथेनॉइक ॲसिड, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड एक्सेट्रा. प्रोसिजर आहे की प्लेस 2 स्ट्रिप्स ऑफ ब्ल्यू लिटमस पेपर ऑन अ गेज्ड टाईल. तुम्हाला 2 स्ट्रिप्स घ्यायच्या आहेत लिटमस पेपरच्या, ब्ल्यू लिटमस पेपरच्या, आणि पुट 1 ड्रॉप ऑफ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड ऑन 1 स्ट्रिप. आणि एका स्ट्रिपवरती तुम्हाला डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकायचं आहे आणि त्या ग्लास रॉडच्या साईने टाकायचं आहे. आणि दुसऱ्या याच्यामध्ये दुसरी स्ट्रीप आहे त्यासाठी तुम्हाला डायल्यूट इथेनॉइक ॲसिड टाकायचं आहे. सो तुम्हाला त्याच्यामध्ये काही चेंज होतो आहे का त्या कलरमध्ये, म्हणजे पेपर जो आहे आपला pH पेपर त्याच्यामध्ये काही कलर चेंज होतो आहे का, हे सगळं तुम्हाला पाहायचं आहे आणि तुमचं ऑब्झर्वेशन इथे तुम्हाला लिहायचं आहे. नेक्स्ट आहे की विच ऑफ द इथेनॉइक ॲसिड अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड इज स्ट्रॉंगर. म्हणजे इथेनॉइक ॲसिड स्ट्रॉंगर आहे की हायड्रोक्लोरिक ॲसिड स्ट्रॉंगर आहे, हे तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे. त्याचं उत्तर आहे की हायड्रोक्लोरिक ॲसिड जे आहे तर ते स्ट्रॉंगर आहे. दुसरा प्रश्न असा आहे की विच इंडिकेटर पेपर आउट ऑफ ब्ल्यू लिटमस पेपर अँड pH पेपर इज युजफुल टू डिस्टिंग्विश बिटवीन इथेनॉइक ॲसिड अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड. म्हणजे इथेनॉइक ॲसिड आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड डिस्टिंग्विश करण्यासाठी pH पेपर यूजफुल आहे की ब्ल्यू लिटमस पेपर यूजफुल आहे, तर pH पेपर यूजफुल आहे. सो याचा आन्सर आहे pH पेपर. ओके, नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथेनॉइक ॲसिड. सो आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथेनॉल पाहिल्या, त्याचबरोबर रिॲक्शन विथ सोडियम आणि डिहायड्रेशन रिॲक्शन वगैरे सगळं काही पाहिलेलं आहे. आता आपण पाहतो आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथेनॉइक ॲसिड. इथेनॉइक ॲसिड कंटेन कार्बोक्झिलिक ॲसिड ॲज अ फंक्शनल ग्रुप.
याआधी पण व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहिलेलं होतं की इथेनॉइक ॲसिड चा जो मोलिक्युलर फॉर्म्युला आहे तर तो आहे CH3COOH. म्हणजे या ठिकाणी हे जे COOH आहे हे काय आहे, कार्बोक्झिलिक ॲसिडचा फंक्शनल ग्रुप आहे. ओके, सो अशा पद्धतीने इथेनॉइक ॲसिडमध्ये कार्बोक्झिलिक ॲसिडचा फंक्शनल ग्रुप मिळून ते तयार झालेला एक कार्बन कंपाऊंड आहे. नेक्स्ट, द केमिकल रिॲक्शन ऑफ इथेनॉइक ॲसिड आर मेनली ड्यू टू धिस फंक्शनल ग्रुप. आणि जे काही केमिकल रिॲक्शन होतात इथेनॉइक ॲसिडच्या तर ते सगळे या फंक्शनल ग्रुपमुळेच होत आहेत. मग आता पहिलं आहे की रिॲक्शन विथ बेस. म्हणजे इथेनॉइक ॲसिडची जर रिॲक्शन एखाद्या बेससोबत झाली तर ते काय होईल, म्हणजे एक तर ते स्ट्रॉंग बेस असेल किंवा वीक बेस असेल. बट जर बेससोबत झाला तर काय होईल ते आता आपण पाहतोय. अ रिॲक्शन विथ स्ट्रॉंग बेस, पहिल्यांदा आपण स्ट्रॉंग बेससोबत रिॲक्शन पाहणार आहोत. सो इथेनॉइक ॲसिड गिव्स न्यूट्रलायझेशन रिॲक्शन विथ अ स्ट्रॉंग बेस दॅट इज सोडियम हायड्रॉक्साईड टू फॉर्म अ सॉल्ट अँड वॉटर. म्हणजेच या ठिकाणी इथेनॉइक ॲसिड इज अ फॉर्म ऑफ ॲसिड. NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड हे एक प्रकारचं स्ट्रॉंग बेस आहे. जेव्हा त्यांची रिॲक्शन होईल तेव्हा आपल्याला CH3 बॉन्ड COOH म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जे सॉल्ट आहे तर ते मिळतं आहे आणि त्याचबरोबर H2O म्हणजे काय, वॉटर. आता या ठिकाणी जे सॉल्ट तयार झालेलं आहे त्याला आपण सोडियम ॲसिटेट म्हणतो. सो सोडियम ॲसिटेट हे सॉल्ट या ठिकाणी तयार झालेलं आहे. ही कोणती रिॲक्शन आहे, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. ओके, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन तर तुम्हाला माहिती आहेच की त्याच्यामध्ये सॉल्ट आणि वॉटर फॉर्म होतं ॲसिड आणि बेसच्या रिॲक्शनमधून. नेक्स्ट आहे द IUPAC नेम ऑफ द सॉल्ट फॉर्म्ड हिअर इज सोडियम इथेनॉइट. या ठिकाणी हे जे सॉल्ट तयार झालेलं आहे याचं IUPAC नेम काय आहे, सोडियम इथेनॉइट आहे. ओके, आणि त्याचबरोबर त्याचं जे कॉमन नेम आहे तर कॉमन नेम आहे सोडियम ॲसिटेट. सोडियम ॲसिटेट पण बोलतात त्याला, परंतु याचं ओरिजिनल IUPAC नेमिंग आपण पाहिलेलं आहे. सो त्याचं IUPAC नेम आहे जे की सगळीकडे मान्यता मिळालेलं आहे तर ते आहे सोडियम इथेनॉइट. ओके, सो यू हॅव लर्नड इन द प्रिवियस स्टँडर्ड दॅट ॲसिटिक ॲसिड इज अ वीक ॲसिड. आपण पाहिले की ॲसिटिक ॲसिड काय आहे, वीक ॲसिड आहे. सो विल द सॉल्ट सोडियम ॲसिटेट बी न्यूट्रल. मग या ठिकाणी जे सॉल्ट तयार झालेलं आहे सोडियम ॲसिटेट किंवा ज्याला आपण सोडियम इथेनॉइट म्हणतो तर ते न्यूट्रल असेल का, तर ह्याचा विचार तुम्हाला करायचा आहे. नेक्स्ट आहे की रिॲक्शन विथ कार्बोनेट अँड बायकार्बोनेट आणि कार्बोनेटसोबत जर इथेनॉइक ॲसिडची रिॲक्शन झाली तर कशा पद्धतीने होऊ शकते. जसं की या ठिकाणी आहे ॲपॅरेटस, बिग टेस्ट ट्यूब घ्यायचं आहे, स्मॉल टेस्ट ट्यूब घ्यायचं आहे, बेंट गॅस डिलिव्हरी ट्यूब, त्याचबरोबर रबर कोक घ्यायचं आहे, थिसल फनेल घ्यायचं आहे, स्टँड घ्यायचं आहे एक्सेट्रा. ओके, केमिकल्स आहेत ॲसिटिक ॲसिड, सोडियम कार्बोनेट पावडर, फ्रेशली प्रिपेर्ड लाईम वॉटर एक्सेट्रा. सो नेक्स्ट आहे प्रोसिजर. Arrange the apparatus as shown in the figure. Place sodium carbonate powder in the big test tube. या ठिकाणी आपण 2 टेस्ट ट्यूब घेतलेले आहेत. तर ही जी मोठीवाली टेस्ट ट्यूब आहे याच्यामध्ये तुम्हाला सोडियम कार्बोनेटची पावडर टाकायची आहे. ओके, ही लहान टेस्ट ट्यूब, ही मोठी टेस्ट ट्यूब, ही गॅस डिलिव्हरीसाठी असणार आहे. एक बेंड ट्यूब ज्याला आपण म्हणतो तर ते स्टँड वगैरे. ओके, हे बाकीचं तुम्हाला माहिती आहेच. सो अरेंज द ॲपॅरेटस ॲज शोन इन दी फिगरमध्ये दाखवले त्याप्रमाणे तुम्हाला अरेंज करायचं आहे. त्याच्यामध्ये सोडियम कार्बोनेट टाकायचं आहे बिग टेस्ट ट्यूबमध्ये आणि 10 ml ॲसिटिक ॲसिड तुम्हाला थसाईल फनेलमधून टाकायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याच्यामधून तुम्हाला 10 ml ॲसिटिक ॲसिड टाकायचं आहे. ओके, सो ऑब्झर्व द चेंजेस टेकिंग प्लेस इन 2 टेस्ट ट्यूब्स. मग आता या ठिकाणी तुम्हाला काय चेंजेस दिसत आहेत का, इथून गॅस वगैरे इकडे पासआउट होतो आहे का वगैरे, हे सगळं तुम्हाला पाहायचं आहे. सो विच गॅस डज कम आउट ॲज इफेरव्हरन्स इन दी बिग टेस्ट ट्यूब. तर या ठिकाणी सोडियम कार्बोनेटमधून जर त्याला जर आपण त्याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिड टाकलं, जर रिॲक्शन घडवून आणली तर त्याच्यापासून काय बाहेर येईल, कार्बन डायऑक्साईड. नेक्स्ट आहे वाय आर बबल्स सीन इन द स्मॉल टेस्ट ट्यूब. आता जेव्हा याच्यामधून गॅस इकडे जाणार तरी ते तुम्हाला बबल्स पाहायला मिळत आहेत. का बबल्स पाहायला मिळत आहेत, तर या ठिकाणी जे सोडियम कार्बोनेट आहे तर ते आणि जे ॲसिटिक ॲसिड किंवा आपण या ठिकाणी इथेनॉइक ॲसिड घेऊया म्हणजेच ॲसिटिक ॲसिड. सो इथेनॉइक ॲसिड आणि सोडियम कार्बोनेट यांचं रिॲक्शन घडून येते आणि त्याच्यामुळे ते जे कार्बन डायऑक्साईड आहे तर ते बाहेर येते. सो ते बबलच्या फॉर्ममध्ये बाहेर येते. नेक्स्ट आहे व्हॉट इज द कलर चेंज इन द लाईम वॉटर. त्या लाईम वॉटरमध्ये काही कलर चेंज झालेला आहे का, तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की कलर जरासा बदललेला आहे, म्हणजे थोडासा मिल्की कलर झालेला आहे. ओके, सो कलर कसा असणार आहे, मिल्की होणार आहे त्याचा. मग आता या ठिकाणी आपल्याला त्याची रिॲक्शन लिहायला सांगितलेली आहे. आपण त्याची रिॲक्शन पाहूया की नेमकी रिॲक्शन कशी येणार आहे. आता या ठिकाणी आपण जे लाईम वॉटर आहे तर त्याचा कलर कसा होतो आहे, असं दुधाळ किंवा मिल्की टाईपमध्ये होतो आहे. तर त्याची रिॲक्शन आपल्याला घ्यायची आहे. फर्स्ट आपण लाईम वॉटरसाठीचा जो मोलिक्युलर फॉर्म्युला आहे म्हणजे त्याचं जे नाव आहे तर ते आपण लिहिणार आहोत CaOH2. इथे खाली तुम्हाला लाईम वॉटर लिहायचं आहे.
कारण आपण जे पण रिॲक्टंट वगैरे येतं त्याचं आपण नाव पण खाली लिहितो. ओके. प्लस आता याच्यामध्ये आपण काय ॲड केलेलं आहे, कार्बन डायऑक्साईड. तेव्हाच आपल्याला ते मिल्की कलरचं लाईम वॉटर मिळालेलं आहे. सो रिॲक्शनमध्ये काय घडून येणार, कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 हे प्रेसिपिटेट असणार आहे. प्रेसिपिटेट असल्यामुळेच हे कोणत्या कलरचं आहे, मिल्की कलरचं आहे किंवा व्हाईट कलरचं आहे. ओके. इथे तुम्ही लिहू शकता कॅल्शियम कार्बोनेट. ओके. आणि प्लस आपल्याला काय मिळणार आहे, वॉटर H2O. ओके. तर अशा पद्धतीने ही रिॲक्शन आहे. CaOH2 प्लस CO2 कार्बन डायऑक्साईड इज इक्वल टू कॅल्शियम कार्बोनेट, जे की प्रेसिपिटेट आहे आणि ते व्हाईट कलरचं दिसणार आहे आणि सोबतच वॉटर पण रिलीज होणार आहे. ओके. तर अशा पद्धतीने ही रिॲक्शन आहे. आता आपण पाहणार आहोत याच्या पुढचा जो आपला पार्ट आहे तर तो. तर याच्या पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की इन दिस ॲक्टिव्हिटी इथेनॉइक ॲसिड रिॲक्ट्स विथ द बेसिक सॉल्ट नेमली सोडियम कार्बोनेट. या ठिकाणी आपण पाहिलं की सोडियम कार्बोनेटसोबत इथेनॉइक ॲसिडची रिॲक्शन झाली होती टू फॉर्म अ सॉल्ट तयार करण्यासाठी. नेमली त्या सॉल्टचं नाव काय असणार आहे, सोडियम इथेनॉइट. आपण आधी पण याची रिॲक्शन पाहिलेली आहे. सो वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड गॅस, आणि त्याच्यामधून वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड गॅस पण लिबरेट होणार आहे. जसं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2 मॉलिक्युल्स ऑफ इथेनॉइक ॲसिड प्लस या ठिकाणी आहे सोडियम कार्बोनेट. जेव्हा यांची रिॲक्शन होणार तेव्हा आपल्याला या ठिकाणी जे रिॲक्शन मिळणार आहे ते तुम्ही पाहू शकता, सोडियम इथेनॉइट, वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड. So the CO2 gas of the effervescence passes through the gas delivery tube and reacts with the lime water in the small test tube. Lime water turns milky आणि त्याच्यामुळे lime water जे आहे तर ते दुधाळ किंवा मिल्की होतं. The test of is the test of carbon dioxide आणि कार्बन डायऑक्साईड पण त्याच्यामध्ये होतं. So if sodium bicarbonate is used instead of sodium कार्बोनेट इन द अबो ॲक्टिव्हिटी सिमिलर ऑब्झर्वेशन आर ऑप्टेन. म्हणजे या ठिकाणी आपण सोडियम कार्बोनेटच्या ऐवजी जर आपण सोडियम बायकार्बोनेट वापरलं तरी पण आपल्याला सेमच रिॲक्शन जी आहे तर ती पाहायला मिळणार आहे, जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर अशा पद्धतीने इथे आपण हा जो एक्सपेरिमेंट आहे तर हा पाहिलेला आहे. त्याच्यानंतर आपण आता पाहणार आहोत पुढची रिॲक्शन. पण त्याआधी इथे काही प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे की एक्सप्लेन विथ रिॲक्शन वाय डज द लाईम वॉटर टर्न्स मिल्की इन द अबो ॲक्टिव्हिटी. या ॲक्टिव्हिटीमध्ये लाईम वॉटर मिल्की का झालं, लाईम वॉटर कार्बन डायऑक्साईड वगैरे सगळं झालं मिल्की, परंतु ते का झालं, तर या रिॲक्शनमध्ये काय झालं होतं की ॲसेटिक ॲसिड जे आहे आणि सोडियम कार्बोनेट यांची रिॲक्शन घडून आली होती आणि त्याच्यामधून बाहेर कोणता गॅस पडला होता तर कार्बन डायऑक्साईड. ओके. सो कार्बन डायऑक्साईड जो की या रिॲक्शनमधून लिबरेट झालेला होता, याच्यामुळेच ते जे लाईम वॉटर, कारण तो कार्बन डायऑक्साईड गॅस कशामध्ये गेला होता आपण जरा डायग्राममध्ये पाहिलं तर या ठिकाणी लाईम वॉटरमध्ये जाणार आहे. इथे ऑलरेडी लाईम वॉटर आहे, इथून येणारा कार्बन डायऑक्साईड या लाईम वॉटरमध्ये जाणार आहे आणि त्याच्यामुळे हे जे लाईम वॉटर आहे तर ते मिल्की होणार आहे. ओके. याची रिॲक्शन पण मी तुम्हाला दाखवलेली होती प्रेसिपिटेटवाली. नेक्स्ट आहे की एक्सप्लेन द रिॲक्शन दॅट would take place when a piece of sodium metal is dropped in ethanoic acid. मग या ठिकाणी जर इथेनॉइक ॲसिडमध्ये आपण सोडियम मेटल थोडंसं टाकलं, कारण याआधी आपण इथेनॉलसोबत सोडियमची रिॲक्शन पाहिली होती. मग इथेनॉइक ॲसिडमध्ये जर आपण सोडियम मेटल टाकलं तर कशा पद्धतीने रिॲक्शन तयार होईल. मग जर आपण अशी रिॲक्शन याची लिहिली तर जसं की इथेनॉइक ॲसिड तर तुम्हाला माहितीच आहे CH3COOH. ओके. याच्यासोबत आपण काय ॲड करणार आहोत, सोडियम म्हणजेच Na, 2 मॉलिक्युल्स ऑफ Na आपल्याला घ्यायचे आहेत. आणि जेव्हा आपण याआधी पण पाहिल्याप्रमाणे की जेव्हा आपण सोडियम ॲड करतो तर तेव्हा सोडियम काय करतो, हायड्रोजनला रिप्लेस करतो. म्हणजेच 2CH3COO Na हां प्लस आपल्याला मिळणार आहे हायड्रोजन जो की लिबरेट होणार आहे. तर अशा पद्धतीने ही आहे रिॲक्शन. मला माहिती आहे की हँडरायटिंग खूप खराब येते, सॉरी त्यासाठी. परंतु या ठिकाणी आपण याची रिॲक्शन सेम टू सेम आधी पण पाहिली होती की 2 मॉलिक्युल्स ऑफ या ठिकाणी आहे ॲसेटिक ॲसिड प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ सोडियम. त्याचे जेव्हा रिॲक्शन होईल तेव्हा आपल्याला मिळणार आहे 2 मॉलिक्युल्स ऑफ CH3COOH बाजूला होणार आहे आणि त्याच्याऐवजी येणार आहे Na मॉलिक्युल्स इज इक्वल टू अशा पद्धतीने रिॲक्शन तयार होणार आहे, ज्याला की आपण 2CH3COONA म्हणजे सोडियम जेव्हा त्याच्यासोबत अटॅच होतं तेव्हा आपण त्याला सोडियम इथेनॉइट म्हणतो. नेक्स्ट आहे की 2 टेस्ट ट्यूब्स कंटेन 2 कलरलेस लिक्विड्स इथेनॉल अँड इथेनॉइक ॲसिड. 2 टेस्ट ट्यूब आहे, एका याच्यामध्ये दोघं पण कलरलेस लिक्विड्स आहेत, एका याच्यामध्ये इथेनॉल आहे, एका याच्यामध्ये इथेनॉइक ॲसिड आहे. सो एक्सप्लेन बाय रायटिंग रिॲक्शन विच केमिकल टेस्ट यू वुड परफॉर्म टू टेल विच सबस्टन्स इज प्रेझेंट इन विच टेस्ट ट्यूब. मग इथेनॉइक ॲसिड प्रेझेंट आहे की इथेनॉल प्रेझेंट आहे हे ओळखण्यासाठी तुम्ही कोणते रिॲक्शन घडवून आणाल. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं होतं की तुम्ही इथे सोडियम कार्बोनेटच्या ऐवजी सोडियम बायकार्बोनेट वापरून ही रिॲक्शन करू शकता इथेनॉइक ॲसिडची.
मग इथेनॉइक ॲसिड जर आपण सोडियम बायकार्बोनेटसोबत रिॲक्शन केली तर त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड त्याचबरोबर सोडियम इथेनॉइट आणि वॉटर जे आहे ते लिबरेट होणार आहे, परंतु इथेनॉल सोडियम बायकार्बोनेटसोबत कोणतीही रिॲक्शन करत नाही. सो सोडियम बायकार्बोनेटचा वापर करून आपण इथेनॉल आणि इथेनॉइक ॲसिड डिस्टिंग्विश करू शकतो. नेक्स्ट आहे इस्टरिफिकेशन रिॲक्शन. Substances having ester as the functional group are formed by reaction between carboxylic acid and an alcohol. आपण अनेक फंक्शनल ग्रुप्स पाहिले होते. त्याच्यामधला ऑक्सिजनचा जो फंक्शनल ग्रुप आहे ज्याला की आपण इस्टर ग्रुप म्हणजे इस्टर फंक्शनल ग्रुप असं म्हणतो, तर ज्या ठिकाणी इस्टर हा फंक्शनल ग्रुप असेल जसं की कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे बॉन्ड COO बॉन्ड, म्हणजेच आपण इथे लिहून पाहूया. ओके, हा आहे इस्टरचा कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला. सो जेव्हा सबस्टन्स हॅव्हिंग इस्टर ॲज अन फंक्शनल ग्रुप आर फॉर्म्ड बाय रिॲक्शन बिटवीन कार्बोक्सिलिक ॲसिड आणि अल्कोहोल आणि कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये जेव्हा रिॲक्शन होईल तेव्हा आपल्याला मिळणार आहे इस्टर. ओके, म्हणजे ज्याच्यामध्ये इस्टर फंक्शनल ग्रुप आहे असं सबस्टन्स. सो त्यासाठी ते रिॲक्शन दिलेली आहे की ॲपॅरेटस सांगितलेलं आहे, टेस्ट ट्यूब, बीकर, बर्नर एक्सेट्रा. त्याचबरोबर ग्लॅसियल इथेनॉइक ॲसिड म्हणजे काय की जे फ्रोझन स्टेटमध्ये आहे इथेनॉइक ॲसिड, तर ते घ्यायचं आहे. ओके, जे तुम्हाला इथे दाखवलेलं आहे या डायग्राममध्ये. नेक्स्ट आहे इथेनॉल कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. इथेनॉल घ्यायचं आहे आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड पण तुम्हाला घ्यायचं आहे. आता हे जे मिक्सचर आहे टेस्ट ट्यूबमध्ये तर ते इथेनॉइक ॲसिड, इथेनॉल आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडचं मिक्सचर आहे. इथे आहे वॉटर, हे बर्न केलं जातं आहे. आणि आता आपण प्रोसिजर वाचूया. टेक 1 ml इथेनॉल अँड 1 ml ग्लॅसियल इथेनॉइक ॲसिड. 1 ml तुम्हाला इथेनॉल घ्यायचं आहे, 1 ml इथेनॉइक ॲसिड घ्यायचं आहे टेस्ट ट्यूबमध्ये. ॲड अ फ्यू ड्रॉप्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड आणि फ्यू ड्रॉप्स ऑफ त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड टाकायचं आहे. कीप धिस टेस्ट ट्यूब इन द बीकर कंटेनिंग हॉट वॉटर. या बीकरमध्ये हॉट वॉटर आहे, याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट ट्यूब ठेवायचं आहे. त्याच्यानंतर 5 मिनिट्ससाठी ठेवायचं आहे. त्याच्यानंतर टेक 20 to 30 ml वॉटर इन अनादर बीकर. दुसऱ्या बीकरमध्ये तुम्हाला 20 to 30 ml वॉटर घ्यायचं आहे आणि हे जे मिक्सचर आहे ते तुम्हाला त्या बीकरमध्ये टाकायचं आहे, हे जे आहे टेस्ट ट्यूबमधलं तर ते. सो इथेनॉइक ॲसिड आणि त्याचा वास घ्यायचा आहे. दुसरं आहे इथेनॉइक ॲसिड रिॲक्ट्स विथ इथेनॉल इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड कॅटलाइज्ड अँड इस्टर. इथाइल इथेनॉइट इज फॉर्म्ड आणि या रिॲक्शनमधून इथाइल इथेनॉइट फॉर्म होणार आहे. ओके, सो ही जी रिॲक्शन आहे ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते की रिॲक्शन नेमकी कशी आहे. या ठिकाणी आपण आधी इस्टरच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तर त्या पाहणार आहोत की इस्टर हॅव स्वीट ऑर्डर, म्हणजे इस्टरचा जो वास असतो तो स्वीट असतो म्हणून तुम्हाला त्यांनी वास घ्यायला सांगितलं होता की त्या मिक्सचरचा वास घ्यायचा आहे तयार झाल्यानंतर. मेजॉरिटी ऑफ फ्रूट्स ओ देअर ऑर्डर टू अ पर्टिक्युलर इस्टर प्रेझेंट इन देम. अनेक फळांमध्ये त्यांना म्हणजे अनेक ज्युसेसमध्ये वगैरे त्यांना त्याच्याप्रमाणे त्या फळाप्रमाणे वास वगैरे देण्यासाठी किंवा स्वीटनेस देण्यासाठी आपण इस्टर वापरतो. इस्टर आर युज्ड फॉर मेकिंग फ्रॅग्रन्सेस. सुगंध वगैरे पण देण्यासाठी वापरतात. फ्लेवरिंग एजंट आहे तो फ्लेवर वगैरे द्यायचे असतील तर वापरलं जातं. वेन अँड इस्टर इज रिॲक्टेड विथ द अल्किली सोडियम हायड्रॉक्साईड द करस्पॉन्डिंग अल्कोहोल अँड कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणजेच इन दी फॉर्म ऑफ सोडियम सॉल्ट अँड ऑप्टेन बॅक. म्हणजे जेव्हा इस्टर अल्किली सोडियम हायड्रॉक्साईड NaOH सोबत जेव्हा ते रिॲक्ट होतं तर तेव्हा करस्पॉन्डिंग अल्कोहोल आणि कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणजे सॉल्टच्या फॉर्ममध्ये ते आपल्याला रिटर्न मिळतं. आणि दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज सॅपोनिफिकेशन रिॲक्शन. आणि या रिॲक्शनला सॅपोनिफिकेशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. जसं की आपण 7th स्टँडर्डला पाहिलं होतं की सोप कसा तयार होतो, साबण कसा तयार होतो फॅट्सपासून, तर तीच ही रिॲक्शन आहे सॅपोनिफिकेशन रिॲक्शन. सो या ठिकाणी इस्टर जेव्हा सोडियम हायड्रॉक्साईडसोबत रिॲक्ट होईल तेव्हा आपल्याला सोडियम कार्बोक्सिलेट म्हणजे सॉल्ट आहे जे की एक सॉल्टचं फॉर्म आहे आणि अल्कोहोल मिळणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने आत्तापर्यंत आपण इथेनॉइक ॲसिड किंवा इथेनॉल यांच्या सगळ्या काही केमिकल फिजिकल सगळ्या प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत. सोबतच आपण इस्टरिफिकेशन रिॲक्शन पण पाहिलेलं आहे जे की इथेनॉइक ॲसिड अंडर येतं. सो नेक्स्ट आहे मॅक्रोमॉलिक्युल्स अँड पॉलिमर्स जे की आपण पाहणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. टिंग टिंग. सो बाय बाय, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.